महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात जाहीर सभा पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्या सरकारने विविध लोकाभिमुख योजना राबवून विकासाला गती दिली आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आमचे सरकार करत आहे. पूर्वीचे सरकार हे स्थगिती सरकार होते, तर आमचे सरकार प्रगती सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. चाकण आणि राजगुरू नगर परिषदेत जनतेने भगवा फडकवला आहे. आता क्रांतिकारकांच्या भूमीत विकासाची क्रांती घडवायची आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपली साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. या सभेस जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, तालुका अध्यक्ष प्रकाश वाडेकर, चाकणच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे, राजगुरू नगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय आमचं सरकार घेणार. आम्ही मागे हटणार नाही. आणि शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा अन्नदाता, याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. ऑक्टोबर मध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली, या महाराष्ट्रामध्ये आकार झाला, त्यावेळेस देखील मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. आणि आम्ही पैसे दिले. 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्यातल्या पैशाचं वाटप सुरू केलं. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं काम करतं. आणि म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. मुलीने एका आत्महत्या केली कशासाठी? तर शिक्षणासाठी. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी सरकार भरत होतं. 50% फी पालक भरत होते. तिला भीती वाटली, माझे वडील, माझा बाप हे फी भरू शकणार नाही आणि आत्महत्या करेल, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना घडली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी ऐकली. एका आठवड्याच्या आत कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि 50% फी होती ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. हे सरकार संवेदनशील सरकार. आणि म्हणून वेदना आणि संवेदना असणारं हे सरकार विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललंय. विकास काय असतो हे 3.5 वर्षात आपण पाहिलंय. जो विकास थांबला होता तो विकास पुढे चाललाय, वेगाने पुढे चाललाय. आणि असाच वेगाने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये तुमची साथ पाहिजे. मगाशी शरद सोनवणे म्हणाले की या ठिकाणी कोणी म्हणाले आम्ही एवढे पैसे खर्च केले, तेवढे पैसे खर्च केले, अमक केलं, तमक केलं. निवडणुका आहेत म्हणून लोक येतील, निवडणुकांमध्ये खोटी आश्वासनं देतील, काही करतील. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही जी ओवाळणी माझ्या लाडक्या बहिणींना टाकली आहे ती फक्त निवडणुकापुरती नाही, दिवाळी दसऱ्यापुरती नाही, भाऊबीजेपुरती नाही. दर महिन्याला या भावाची ओवाळणी माझ्या बहिणीला मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे ही कायमची आहे. ही कधी बंद होणारी ओवाळणी नाही. आणि म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, फक्त निवडणुकीमध्ये आश्वासन देणारे कोण, निवडणुकीमध्ये आपल्याकडे येणारे कोण आणि निवडणूक झाले की पळणारे कोण, तुम्ही कोण आम्ही कोण विचारणारे असे लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी चाकणला आपल्या मनीषाताई गोरे यांना नगराध्यक्ष केलं, भगवा फडकवला. बाळासाहेबांचा बाणा तुम्ही राखला, भगव्याचा मान तुम्ही राखला. आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मंगेश गुंडाळ त्यांना देखील विक्रमी मताने आपण नगराध्यक्ष केलं. त्याबद्दल देखील तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. या भागातले माजी आमदार आपले सुरेश भाऊ गोरे एक अतिशय सज्जन आमदार
एक कृतिशील आमदार, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमदार. मी एकदा त्यांच्या याला देखील हिंमत लागते, धाडस लागतं आणि देण्याची धाडस लागते. ती आम्ही दाखवली आहे. PMIDने चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी इथला विषय आहे. वाहतूक कोंडी कमी करणारे 156 कोटींचे रस्ते आपण करतोय, रस्ते मोठे करतोय. खेड तालुक्याने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. प्रधानमंत्री आवास योजना रमाई मधून गरिबांना घर देतोय. म्हाडामधून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खेड आणि मुळशी तालुक्यात 13,000 पेक्षा परवडणारे घर आपण देतोय. पहिला हायटेक तालुका होण्याचा मान या ठिकाणी मिळाला. हेलिकॉप्टर उडाण्याची वेळ झालेली आहे, चिठ्ठी आलेली आहे आणि म्हणून 162 ग्रामपंचायती पेपरलेस होता. 13 सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या. काही महापालिकांना जमलं नाही, ते नगर परिषदेने केलं. याचा अभिमान आहे आपल्याला आणि म्हणून मी बाकी जास्ती काय बोलत नाही. एवढंच सांगतो, खेड पंचायत समिती इमारतीसाठी 14 कोटी रुपये आपण दिले. त्याचं काम चालू आहे. वापगाव वरोडे टंचाईग्रस्त गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा. राजगुरुनगर चाकण नगर परिषद हद्दीतील ट्रॅफिकचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावायचा. दोन्ही नगर परिषदावर भगवा फडकवलाय, त्याला निधी कमी पडू देणार नाही. ते नगर विकास विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे तिथं काही कमी पडणार नाही. पुरण पनवेल शिरूर राज्य रस्त्याला मंजुरी देऊ. राजगुरुनगर भीमाशंकर रस्त्याचं काम आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मागे आपण लागू. त्याचबरोबर चासकमान भामा आस्केड कळमोडी धरणामधील बुडी बंधाऱ्याला मंजुरी देऊ. वरोडे वापगाव उपसा सिंचन पाणी योजनेला पाठपुरावा करून मंजुरी देऊ. आपल्या यांच्याकडेच आहे पाणी पुरवठा मंत्री आणि म्हणून मी आपल्याला त्याचबरोबर काही याच्यामध्ये शिक्के मारलेले आहेत. काही सरकारी राखीव शेरे मारले 30 गावातील 9,088 हेक्टरवर, ते देखील आपल्याला काढायचे आहे. खेड SEZ मधले जमिनीवरचे शेरे काढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आपण करू आणि म्हणून संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नाझीम इनामदार, राजगुरुनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.